सुरत लुटीमध्ये मराठ्यांना थोडाफार प्रतिकार ज्यांनी केला आणि नुकसानामध्येही स्वतःचा फायदा करून घेतला हे इंग्रज होते. खरं तर सुरत या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी इनायत खान नावाच्या सुभेदारावर होती. पण जेव्हा मराठे आले तेव्हा इनायत खान सुरतीच्या किल्ल्यात लपून बसला आणि शहराला वाऱ्यावर सोडलं. 5 जानेवारी 1664ला मराठे जेव्हा सुरतेच्या दारावर येऊन पोहोचले तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे प्रेसिडेंट होते सर जॉर्ज ऑक्झेंडन. त्यांच्याकडे 50 इंग्लिश आणि 50 भारतीय असे 100 शिपाई होते आणि तेव्हाच्या सुवाली बंदरावर काही इंग्लिश जहाजं होती. तिथून त्यांनी 40 बंदूकधारी अजून मागून घेतले. 6 जानेवारीला ईस्ट इंडिया कंपनीने एक ठराव पास केला की शेवटच्या माणसापर्यंत आपल्या वखारीची रक्षा करायची. जॉर्ज ऑक्झेंडन यांनी आपल्या सैनिकांचा वाजत गाजत एक मार्च काढला जेणेकरून सैनिकांचं मनोबल वाढेल. मग त्यांनी वखारीच्या सगळ्या बाजूला सैनिकांना तैनात केलं. मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये काही किरकोळ चकमकी झाल्या पण वखार सुरक्षित राहिली. पण मुघलांच्या कस्टम ऑफिसमधला इंग्रजांचा बराचसा माल हा लुटला गेला. मराठी तिथून निघून गेल्यावर मुघलांची एक मोठी फौज सुरतेत आली. इंग्रजांची हिंमत बघून मुघलांच्या सुभेदारने सर जॉर्ज ऑक्झेंडन यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. पण इथे जॉर्ज ऑक्झेंडनचं डोकं बघा. तो मुघल सुभेदाराला म्हणाला की माझा सत्कार करू नका, त्यापेक्षा येणारी काही वर्ष आम्हाला कस्टम ड्युटीमध्ये सूट द्या. त्या सुभेदाराने पुढे ही गोष्ट औरंगजेबासमोर मांडली आणि औरंगजेबाने पुढे 1 वर्ष सर्व व्यापाऱ्यांना कस्टम ड्युटी माफ केली आणि खास इंग्रजांना त्यांची आधीची जी कस्टम ड्युटी बाकी होती त्यात 25% सूट दिली.